हॉस्पिटल म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। परवाच एक व्यक्ती भेटली होती, त्यांनी ऑनलाईन पॉलिसी घेतली होती आणि त्यांना क्लेम मिळाला नाही, म्हणून ते मला म्हणाले की मॅडम मला माझ्या ह्याचा क्लेमच मिळाला नाही, तर तुम्ही जरा बघता काय झालंय। तर काय झालं होतं की ते एक्सक्लुडेड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते। आपल्याला कॅशलेस मिळू शकतो क्लेम, आपल्याला रिइम्बर्समेंट क्लेम मिळू शकतो, पण आपल्याला एक्सक्लुडेड हॉस्पिटलचा क्लेम अजिबात मिळणार नाही। एक्सक्लुडेड हॉस्पिटल म्हणजे काय, ज्या हॉस्पिटलला कंपन्यांनी ब्लॅकलिस्ट केलेलं असतं आणि त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये जर त्यांचा पेशंट ॲडमिट झाला तर क्लेम मिळत नाही। आता त्या एक्सक्लुडेड हॉस्पिटलची लिस्ट कुठून मिळणार, तर आपण जिथे प्रत्येक कंपन्यांनी आपल्या वेबसाईटवर एक लिस्ट दिलेली असते एक्सक्लुडेड हॉस्पिटल, तर ती लिस्ट जरूर पाहावी। आपल्या लोकेशनमध्ये जे पण हॉस्पिटल एक्सक्लुडेड आहेत तिथे चुकूनही ॲडमिट होऊ नका। अगदीच जास्त मेडिकल इमर्जन्सी असेल तर एखाद वेळेला कंपनी कन्सिडर करते, पण अदरवाईज कंपनी एक्सक्लुडेड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर पैसे देत नाही। अशाच पद्धतीच्या जर दुसऱ्या कुठच्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर खाली दिलेल्या नंबरला जरूर कॉल करा।